नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्याकडे जे साहित्य आहे ते खरं तर याच चॅनलवरून आलेलं आहे, पण आपण त्यावर एका जरा वेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. आपल्याकडे वैभव नावाच्या एका विद्यार्थ्याने लिहिलेल्या रोजनिशीची काही पानं आहेत. आता रोजनिशी म्हणजे डायरी म्हटलं की आपल्याला काय वाटतं? आज काय घडलं याची एक साधी नोंद. पण खरंच तेवढंच असतं का? की रोजनिशी एक असा आरसा आहे जो आपल्याला फक्त आपला चेहरा नाही तर आपलं मन आणि आपली ओळख घडवणारे प्रसंग दाखवतो. आज आपण वैभवच्या आयुष्यातले 3 दिवस त्याच्याच शब्दांतून अनुभवणार आहोत आणि या साध्या वाटणाऱ्या नोंदीमागे दडलेला खोल अर्थ शोधणार आहोत. चला तर मग थेट पहिल्या प्रसंगात जाऊया. तारीख आहे 15 नोव्हेंबर. वैभव शाळेतून सुटून बसनं घरी परत येतोय. बसमध्ये गर्दी आहे, पण त्याला एका आजोबा आणि त्यांच्या लहान नातीजवळ बसायला जागा मिळते. सगळं शांतपणे सुरू आहे, पण तेवढ्यात कंडक्टर येतो आणि हो, कारण आजोबा तिकीट काढायला खिशात हात घालतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. त्यांचं पैशांचं पाकीट कोणीतरी बसस्टॉपवरच चोरलेलं असतं. ही एक खूप सामान्य पण तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. अगदी. आणि यावर कंडक्टरची प्रतिक्रिया तर आणखीनच परिस्थिती बिघडवते. तो थेट आजोबांवर ओरडतो, चला पुढच्या स्टॉपवर उतरा. हे ऐकून ती लहान मुलगी जोरजोरात रडायला लागते. वैभव लिहितो, ते आजोबा अगदी कावरेबावरे झाले होते. हा एक शब्द कावरेबावरे त्या माणसाची त्या क्षणाची असहाय्यता पूर्णपणे व्यक्त करतो. आणि इथेच रोजनिशीचं खरं सामर्थ्य आहे. ती केवळ काय झालं हे सांगत नाही, तर ते कसं वाटलं हे टिपते. वैभवने फक्त घटनाक्रम नाही लिहिला, नाही, त्याने त्यातील भावना लिहिल्या आहेत. आणि मग तो जे करतो ते या प्रसंगाला एका वेगळ्याच उंचीवर नेतं. अगदी बरोबर. तो स्वतःच्या खाऊसाठी ठेवलेल्या पैशांमधून त्या आजोबांचं आणि त्यांच्या नातीचं तिकीट काढतो. पण तो इथेच थांबत नाहीये. तो त्या रडणाऱ्या मुलीला स्वतःजवळचा बिस्किटाचा पुडा देतो आणि तिचे डोळे पुसतो. आणि वैभव लिहितो, ती खुदकन हसली. एका वाक्यात त्याने त्या प्रसंगाचा सगळा त्याला निचोड मांडला आहे. ही गोष्ट खूपच आकर्षक आहे. मानसशास्त्रात याला नॅरेटिव्ह आयडेंटिटी म्हणतात. नॅरेटिव्ह आयडेंटिटी. हो, म्हणजे आपण आपल्या अनुभवांच्या कथा सांगून स्वतःची ओळख घडवत असतो. वैभवने जेव्हा हा प्रसंग लिहिला तेव्हा त्याने केवळ एक आठवण जपली नाही, तर मी एक मदत करणारा, संवेदनशील मुलगा आहे ही स्वतःची ओळख अधिक पक्की केली. ही घटना न लिहिता कदाचित काही दिवसांनी त्याच्या स्मरणातून निघून गेली असती, पण लिहिल्यामुळे ती त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनली. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय की आपण आठवणी फक्त लिहित नाही, तर लिहिण्याच्या प्रक्रियेत त्या आठवणींना एक आकार देतो, एक अर्थ देतो. जर त्याने हे लिहिलं नसतं तर हा प्रसंग त्याच्यासाठी इतका महत्त्वाचा ठरला असता का? हा खूप चांगला मुद्दा आहे. शक्यता आहे की त्याला ते चांगलं काम केल्याचं समाधान लाभलं असतं, पण ते क्षणिक ठरलं असतं. लिहिण्याच्या कृतीने काय होतं की आपण त्या घटनेचे केवळ साक्षीदार राहत नाही, तर तिचे कथाकार बनतो. कथाकार. हो, आपण ठरवतो की या कथेतला नायक कोण, खलनायक कोण आणि या कथेचं तात्पर्य काय. वैभवच्या बाबतीत त्याने स्वतःला नायकाच्या भूमिकेत पाहिलं आणि माणुसकी हे त्या कथेचं तात्पर्य बनवलं. रोजनिशी आपल्याला आपल्याच आयुष्याच्या कथांचा संपादक बनवते. वा, म्हणजे एका साध्या बस प्रवासातून आपण नॅरेटिव्ह आयडेंटिटीपर्यंत पोहोचलो. आता दुसऱ्या दिवसाकडे वळूया. पहिल्या दिवशी वैभवने दुसऱ्यांना मदत केली, पण जेव्हा माणूस स्वतः चुकतो तेव्हा रोजनिशी कशी मदत करते हे आपल्याला त्याच्या 16 नोव्हेंबरच्या नोंदीतून कळेल. हो, हा दिवस पूर्णपणे वेगळा आहे. वैभव शाळेच्या सहलीला नागझरी नावाच्या ठिकाणी गेला आहे. वाटेत त्यांना हरभऱ्याचं शेत दिसतं आणि मग सगळ्या मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं. आणि जे घडतं ते अपेक्षितच आहे. मुलं शेतकऱ्याची परवानगी न घेता थेट शेतात घुसतात आणि हरभऱ्याचे डहाळे उपटू लागतात. वैभवने प्रांजळपणे कबूल केलंय, आम्ही ओरपायला सुरुवात केली. त्याने स्वतःला त्यातून वेगळं काढलं नाहीये. नाही. आणि मग त्यांचे गुरुजी येतात आणि सगळ्यांना ओरडतात. मुलांना त्यांची चूक कळते, ते शेतकऱ्यांची माफी मागतात. आता इथे रोजनिशीची भूमिका बदलते. बरोबर. इथे ती कौतुकाची जागा नाही, तर आत्मपरीक्षणाची जागा बनते. व्यावसायिक जगात याला रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिस म्हणतात. म्हणजे रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिस? हो, डॉक्टर्स, इंजिनियर, शिक्षक हे सर्वजण त्यांच्या कामावर, त्यांच्या चुकांवर विचार करतात, जेणेकरून ते भविष्यात अधिक चांगलं काम करू शकतील. वैभव इथे तेच करतोय.
तो लिहितो, खरंच आमचं चुकलंच होतं. हे एक साधं वाक्य आहे, पण स्वतःची चूक खाजगीत का होईना, पण लेखी स्वरूपात कबूल करायला धैर्य लागतं. नक्कीच. पण या कथेत पुढे एक छान वळण आहे. परत जाताना तो शेतकरी मुलांना थांबवतो आणि स्वतःहून सगळ्यांना थोडे थोडे डहाळे देतो. यातून मुलांना एक मोठा धडा मिळाला. हो, की माफी मागितल्याने माणूस छोटा होत नाही. पण इथे एक वेगळा विचार मनात येतो. काय? एका बाजूला हे त्या शेतकऱ्याच्या उदारपणाचं उदाहरण आहे, पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर यातून मुलांना असा संदेश नाही का मिळत की चूक केल्यावरही तुम्हाला एक प्रकारे बक्षीसच मिळू शकतं? हा एक खूप महत्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. याला आपण परिणामांची अस्पष्टता म्हणू शकतो. म्हणजे बघा, जर गुरुजींनी शिक्षा केली असती तर धडा स्पष्ट असता. चूक इज इक्वल टू शिक्षा. पण इथे धडा वेगळा आहे. चूक प्लस माफी इज इक्वल टू क्षमा आणि अनपेक्षित बक्षीस. वैभवच्या नोंदीवरून असं दिसतं की त्याने यातला सकारात्मक भाग उचलला आहे, क्षमेचं महत्त्व. बरोबर. पण तुम्ही म्हणताय तेही खरं आहे. दुसऱ्या एखाद्या मुलाने यातून चूक केली तरी चालतं, शेवटी सगळं ठीक होतं असा अर्थ काढला असता. आणि इथेच रोजनिशीचं महत्त्व पुन्हा एकदा समोर येतं. कसं? वैभवने काय अर्थ काढला हे त्याने लिहिल्यामुळे स्पष्ट झालं. त्याने शेतकऱ्याच्या उदारपणावर लक्ष केंद्रित केलं, शिक्षेच्या अभावावर नाही. त्याने स्वतःसाठी योग्य तो बोध घेतला. अगदी बरोबर. रोजनिशी हे एक असं माध्यम आहे जिथे आपण गोंधळात टाकणाऱ्या घटनांचा स्वतःसाठी अर्थ लावू शकतो. आपण आपल्या अनुभवांना आपल्या मूल्यांच्या चष्म्यातून पाहतो आणि त्यातून काय शिकायचं हे ठरवतो. वैभवसाठी हा धडा पश्चात्ताप आणि क्षमाशीलतेचा होता. तर पहिल्या दिवशी सहानुभूती, दुसऱ्या दिवशी पश्चात्ताप, आता तिसऱ्या दिवशीकडे जाऊया. 17 नोव्हेंबर. इथे एक वेगळाच मानवी स्वभाव समोर येतो. या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांनी काही मुलांना एका विशेष कामासाठी बोलवलं होतं, ज्यात वैभव आणि त्याचा मित्र राजू यांचाही समावेश होता. हो, आणि ही एक मोठी संधी होती. मुख्याध्यापकांकडून थेट काही काम मिळणं ही शाळेत मोठी गोष्ट मानली जाते. हो ना. पण घडलं भलंतच. रांगेत उभं राहण्यावरून वैभव आणि राजूमध्ये वाद सुरू झाला. मी पुढे उभं राहणार यावरून भांडण. तेवढ्यात त्यांचे सर तिथे आले आणि त्यांनी दोघांनाही वर्गात नेऊन खूप सुनावलं. आणि सरांचं एक वाक्य वैभवच्या मनाला लागलं. रांगेत सर्वांत पुढे राहण्यासाठी भांडता, त्यापेक्षा सगळ्या कामांत सर्वात पुढे कसे राहाल याकडे लक्ष द्या. हे वाक्य खूप मार्मिक आहे, खूप खोल आहे. इथे आपल्याला स्टेटस अँक्झायटी म्हणजेच सामाजिक प्रतिष्ठेची चिंता या संकल्पनेचं एक छोटं रूप दिसतं. स्टेटस अँक्झायटी? हो. रांगेत पुढे उभं राहणं हे फक्त एक प्रतीक आहे. त्या क्षणी त्या छोट्या जगात तेच प्रतिष्ठेचं लक्षण होतं. जेव्हा आपल्याला असं वाटतं की संधी मर्यादित आहेत, तेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून संघर्ष करायला लागतो. याला स्केर्सिटी माइंडसेट किंवा अभावाची मानसिकता असंही म्हणतात. जणू काही पुढे उभं राहण्याची संधी हुकली तर जगातल्या सगळ्या संधी संपून जातील. आणि या छोट्याशा भांडणापायी त्यांच्या हातून एक मोठी संधी गेली. वैभव लिहितो, किरकोळ भांडणामुळेच मुख्याध्यापकांकडून मिळणारी विशेष कामाची आमची संधी हुकली होती, म्हणून मला सारखं वाईट वाटत राहिलं. तो वाईट वाटत राहिलं हा शब्दप्रयोग करतो जो त्या दिवसावर पसरलेल्या पश्चात्तापाच्या सावलीचं वर्णन करतो. आणि हे लिहून काढणं खूप महत्वाचं आहे. आपल्या भावनांना शब्द देण्याने त्या अधिक स्पष्ट होतात. जेव्हा तो लिहितो की किरकोळ भांडणामुळे संधी हुकली, तेव्हा तो स्वतःच्या वर्तनाचं विश्लेषण करतो. तो कारण आणि परिणाम यांची जोडणी करत आहे. ही नोंद त्याच्यासाठी भविष्यातला एक अलार्म आहे. पुढच्या वेळी जेव्हा अशा छोट्या गोष्टीवरून वाद घालायची इच्छा होईल, तेव्हा त्याला हा दिवस आणि हे वाक्य आठवेल. रोजनिशी भूतकाळातील चुकांना भविष्यासाठीचे धडे बनवते. म्हणजे या 3 दिवसांच्या नोंदींमधून आपल्याला काय दिसतं? 15 तारखेला दुसऱ्याच्या भावनेचा विचार करणारा वैभव, बरोबर. 16 तारखेला स्वतःच्या चुकीवर विचार करणारा वैभव आणि 17 तारखेला स्वतःच्या आतल्या संघर्षावर आणि चुकीच्या प्राधान्यक्रमावर विचार करणारा वैभव. ही तर एका व्यक्तीच्या स्वजागरूकतेच्या प्रवासाची 3 वेगवेगळी स्टेशन्स आहेत. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात, प्रवास. रोजनिशी म्हणजे केवळ घटनांची यादी नाही, तर तो आपल्या आतल्या प्रवासाचा नकाशा आहे. या स्रोतांवरून स्पष्ट दिसतं की रोजनिशी आपल्याला 3 महत्त्वाच्या पातळ्यांवर मदत करते. एक, ती आपल्याला आपल्या कृतींना आणि भावनांना एका कथेचं रूप देऊन आपली ओळख म्हणजे नॅरेटिव्ह आयडेंटिटी घडवायला मदत करते. दुसरं, ती चुकांची कबुली देण्यासाठी आणि त्यातून शिकण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणजे रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिस देते. बरोबर.
आणि तिसरं, ती आपल्याला आपल्या आत दडलेल्या मानसिक प्रेरणा जसं की स्टेटस अँक्झायटी समजून घ्यायला मदत करते. थोडक्यात सांगायचं तर रोजनीशी हा आपला स्वतःशी साधलेला एक प्रामाणिक संवाद आहे. अगदी हे नाही तर आपण तसे का वागतो हे समजून घ्यायला मदत करतो. बरोबर. आणि हा संवाद जसजसा वाढत जातो तसतशी आपली स्वतःबद्दलची समज वाढत जाते. वैभवची ही 3 पानं म्हणजे त्याच्या संस्कृतीच्या, त्याच्या मॅच्युरिटीच्या प्रवासातील 3 मैलाचे दगड आहेत. वैभवच्या या रोजनिशीच्या प्रवासातून आपण पाहिलं की साध्या-सुध्या वाटणाऱ्या दिवसांमध्येही कितीतरी शिकण्यासारखं, समजून घेण्यासारखं दडलेलं असतं. मदत करण्याचा आनंद, चूक सुधारण्याची संधी आणि एका भांडणामुळे गमावलेली संधी, हे सर्व अनुभव वैभवने शब्दबद्ध केले आणि त्यातून स्वतःसाठी काहीतरी शिकला. हो. आणि या स्रोतांमध्ये एक शेवटची खूप मनोरंजक गोष्ट आहे. अच्छा. वैभवच्या 18 नोव्हेंबरच्या रोजनिशीची सुरुवात दिलेली आहे. त्यात फक्त एक वाक्य लिहिलं आहे. आज माझा वाढदिवस होता, खूप मजा आली. आणि यानंतरचं पूर्ण पान रिकामं आहे. अरे, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. एक अर्धवट सोडलेली नोंद. हो. हेच आपल्यासाठी विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मागच्या 3 दिवसांच्या गहन अनुभवांनंतर सहानुभूती, पश्चात्ताप आणि आत्मपरीक्षण या सगळ्यानंतर वैभवसाठी खूप मजा आली या वाक्याचा अर्थ काय असेल? त्याने पुढे काय लिहिलं असेल? त्याने फक्त त्याला मिळालेल्या भेटवस्तूंबद्दल आणि केक कापण्याबद्दल लिहिले असेल की या 3 दिवसांच्या अनुभवांनी त्याला वेगळा विचार करायला प्रवृत्त केलं असेल? म्हणजे कदाचित तो त्या दिवशी घडलेल्या एखाद्या छोटा पण भावनिक क्षणाबद्दल लिहिल, जसं की एखाद्या मित्राने अनपेक्षितपणे केलेली मदत किंवा आईवडिलांच्या डोळ्यात दिसलेलं प्रेम, असं काही. नेमका हाच मुद्दा आहे. ज्या व्यक्तीने एका रडणाऱ्या मुलीचं हसणं महत्वाचं मानलं, ज्याने शेतकऱ्याची क्षमाशीलता जपून ठेवली आणि ज्याने एक किरकोळ भांडणातून गमावलेल्या संधीवर दुःख व्यक्त केलं, ती व्यक्ती आपल्या वाढदिवसाची नोंद करताना कोणत्या गोष्टीला महत्त्व देईल? भौतिक गोष्टींना की भावनिक क्षणांना? त्याची मजा आता कशात असेल? ती रिकामी जागा म्हणजे वैभवच्या बदललेल्या दृष्टिकोनाचा पुरावा असू शकतो. तो आता फक्त घटना लिहित नाहीये, तर कोणत्या घटनेला आठवण बनवायचं याचा विचार करतोय. आणि मला वाटतं हाच रोजनिशी लेखनाचा खरा उद्देश आहे. काय जपायचं आणि का जपायचं हे ठरवणं.